सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवल्यात राजे रघुजी बाबा यात्रा उत्साहात संपन्न झालाय। राजेंचा मुखवटा, गंगाजल, कावड मिरवणूक व समाधीस अभिषेक तसेच संगीत मैफिलचे आयोजन करण्यात आले होते। राजे रघुजी बाबा यांच्या पारंपरिक वार्षिक महोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी येवला नगरी संपन्न होते। सुमारे 400 वर्षांपूर्वी बसवलेल्या येवलावाडी नगरीचे आज येवला शहरात रूपांतर होत असताना अनेक चढउतार या नगरीने बघितले, परंतु राजे रघुजी बाबांनी विणकरसह 18 पकड जातींची हिंदू तसेच मुस्लिम बांधवांचीही एकोप्याने उभे केले। नगरी आजही राजे रघुजी बाबांच्या परंपरेचे अखंड स्मरण ठेवून अनेक ऐतिहासिक चालीरीती व सणांवर राजांच्या परंपरेनुसार आजही येवला शहरात सर्व जाती धर्माचे बांधव एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात। रघुजी बाबा यांचे वंशज सुनील शिंदे यांच्या वास्तूत गडीवर असलेले राजांचा मुखवटा आजही राजे रघुजी बाबांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो। 29 एप्रिल 2025 रोजी येवला येथे राजे रघुजी बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरुवात होते। राजांचा मुखवटा, गंगाजल, कावड मिरवणूक व समाधीस अभिषेक येवला येथील गंगा दरवाजा भागातून सकाळी 10 वाजता राजेंच्या मुखवटांचे व गंगाजल काकड मिरवणुकीला हलकीच्या तालावर वाजत गाजत सुरुवात करण्यात आली आहे। शहरातील काळा मारुती, देवी खुंट, आझाद चौक, मेन रोड अशा विविध भागातून कावड मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर रघुजी बाबा मंदिर बाग येथे राजे रघुजी बाबा यांच्या समाधीस अभिषेक करण्यात आला। या प्रसंगी रघुजी बाबा यात्रा उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 29 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 वाजता येवल्याचे सुप्रसिद्ध गायिका दीपा सोपे प्रस्तुत स्वरदीप कराओके संगीत मैफिल तसेच 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा समारोप, 1 मे 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता छबिना मिरवणूक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमास लहुजी बाबा यात्रा उत्सव समिती तसेच रायगड ग्रुप व शिंदे पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंपरा अखंडपणे या ठिकाणी यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे व कुठल्याही या शहर संस्थापकाची यात्रा आजपर्यंत पुणे भारतामध्ये निघाली नाही, परंतु या एवढ्या ठिकाणी शहरवासीय खास रघुजी बाबांचे स्मरण म्हणून यात्रेमध्ये आवर्जून सहभागी होत असतात। कावडी यात्रा असते, कावडी यात्रेमध्ये प्रथम मान हा कानडी समाजाचा असतो व शेवटचा मान हा मातंग समाजाचा असतो। हे आजपर्यंत गेल्या 400 वर्षापासून सुरू असलेली परंपरा कायम सुरू आहे व इथून पुढे सुरू राहील अशी देखील ग्वाही आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।